शेतकऱ्यांना मिळणाऱ्या फळबाग लागवड अनुदानासाठी लाचेची मागणी करणाऱ्या कृषी सहाय्यकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे. लक्ष्मीकांत अशोक सवळी वय 39, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय अक्कलकोट यांनी शासकीय काम करून देण्यासाठी 25,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदार शेतकऱ्याने त्यांच्या शेतात आंबा फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. शासनाकडून फळबाग लागवडीसाठी टप्प्याटप्प्याने अनुदान मिळत असल्याने कृषी सहाय्यक सवळी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड धारकांकडून खड्डे खोदण्याचे काम करण्यात आले होते. यानंतर मजुरीची रक्कम तसेच रोपे खरेदी, लागवड व अनुदानाशी संबंधित काम करून देण्यासाठी कृषी सहाय्यकाने 25,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली. या तक्रारीच्या अनुषंगाने 16 ऑक्टोबर 2025 रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान संबंधित कृषी सहाय्यकाने एकूण 25,000 रुपयांची मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून 15,000 रुपये तात्काळ देण्यास सांगितले, तर उर्वरित 10,000 रुपये नंतर घेण्याचे स्पष्ट केले. लोकसेवक या नात्याने सार्वजनिक कर्तव्य बजावताना गैरफायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक रवींद्र लांभाते यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलेश पवार करत आहेत. दरम्यान कोणताही लोकसेवक, शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने काम करणारा खाजगी इसम शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे. टोल फ्री क्रमांक 1064, दूरध्वनी क्रमांक 0217 231 2668, संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in, ऑनलाईन तक्रार ॲप acbmaharashtra.net. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू